नमस्कार. मी इंजिनियर अनिल आगवणे. मी मूळचा तपकिरी शेटपळ तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या गावातील मूळ रहिवासी आहे. तर माझ्या गावामध्ये एक शाळा आहे, त्याचं नाव आहे श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल. तर ती शाळा नर्सरी ते 12वी ही निवासी शाळा आहे. तर त्या संदर्भामध्ये त्या शाळेमध्ये जो काय भोंगळ कारभार चालू आहे, तर त्या अनुषंगानं आज मी पत्रकार परिषद घेतो आहे पंढरपूरमध्ये. जो भ्रष्टाचार मी बाहेर काढला शाळेच्या म्हणजे शाळेचा, तो शिक्षण विभागाच्या निदर्शनास आणून दिला, राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिला. तर त्यातील जे प्रमुख मुद्दे आहेत किंवा माझं म्हणणं काय मी तुम्हाला ते सांगतो. एक नंबर, सदर शाळा शासनाच्या कोणत्याही नियमावलीचे पालन करत नाही. दुसरा मुद्दा, शाळेकडे अधिकृत युडायस क्रमांक किंवा शासन मान्यता प्राप्त पत्र उपलब्ध नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करून अनधिकृतपणे प्रवेश देऊन भरमसाठ फी वसूल केली जात आहे. शाळेत आवश्यक भौतिक सुविधा उदाहरणार्थ क्रीडांगण, प्रयोगशाळा, अग्निशमन यंत्रणा याचा अभाव आहे. 5. शाळेमध्ये विनापरवान्याची वाहने असून त्या वाहनामध्ये विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळून वाहतूक केली जात आहे. आसन क्षमता कमी असून जास्तीत जास्त विद्यार्थी आणले जातात. उदाहरणार्थ, जो वाहन चालक गाडी चालवतो त्याचा बेसिकली जो ड्रायव्हरचा जो परवाना असतो तो हेवी व्हेकल आहे, त्यामुळे त्या ट्रान्सपोर्ट लायसन पाहिजे, ती त्यांच्याकडे नाही आहे. दुसरी गोष्ट, गाडीचं फिटनेस सर्टिफिकेट नाही आहे. तिसरी गोष्ट, संबंधित बसचं फिटनेस सर्टिफिकेट नाही आहे आणि इन्शुरन्स नाही आहे. 6 नंबर, बोगस संस्थेमध्ये इतर खाजगी वाहने संस्थेमार्फत चालवली जातात. त्यानंतर संस्थेमधील सर्व वाहन चालकांकडे अवजड वाहने परवाना नाही. संस्थेकडे स्वतःच्या नावाचे कोणतेही कागदपत्र नाहीत, उदाहरणार्थ जनरल रजिस्टर किंवा दाखले पुस्तक, पगारपत्रक इत्यादी. 10 नंबरचा मुद्दा, मुख्याध्यापक पदावरील काम करणारी व्यक्ती याचं शैक्षणिक एज्युकेशन जर तपासलं तर तो 4थी पास आहे. विचार करा, 4थी पास असणारा शिक्षक 12वीच्या विद्यार्थ्याला सांगेल का फिजिक्स, मॅथ्स, केमिस्ट्री, बायोलॉजी काय आहे? तुम्हाला इंग्लिश तर बोलता येईल का किंवा त्यांना? 11 नंबर, संस्थापक म्हणून घेणारी व्यक्ती अशा प्रकारच्या अनेक शाळा चालवते की काय असा प्रश्न निर्माण होतो आहे. तर माझ्या माहितीनुसार एक शाळा तपकिरी शेटपळमध्ये चालू आहे, दुसरी शाळा पंढरपूरमध्ये चालू आहे, त्याचं नाव आहे द रायझिंग स्टार स्कूल इसबावी. मी जे काही मुद्दे मांडलेत हे मुद्दे अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत. मला म्हणायचं आहे काय, या शाळेमध्ये शिकणारे विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे. यातला एखादा विद्यार्थी असेल, विद्यार्थिनी असेल, एखादा डॉक्टर होईल, एखादा इंजिनियर होईल, एखादा वकील होईल, एखादा मुख्यमंत्री होईल, एखादा देशाचा पंतप्रधान होईल, किंवा एखादा माझा विद्यार्थी भारतीय बांधव नासामध्ये सायंटिस्ट असेल. त्यासोबतच माझ्याकडं शासन विभागाचा GR आहे, अधिकृत पत्र आहे. हे पत्र मी तुम्हाला दाखवतो, प्रेस झाल्यानंतर तुम्हाला देतो मी. त्याच्यामध्ये काय उल्लेख केला आहे सांगतो मी तुम्हाला. उपरोक्त विषयास अनुसरून सादर करण्यात येते की या गटाकडील श्री समर्थ इंग्लिश स्कूल तपकिरी शेटपळ तालुका पंढरपूर शाळेसंदर्भात संदर्भ क्रमांक 2च्या प्राप्त तक्रारी अर्जानुसार संदर्भ 1 अन्वये श्री कल्याण कुमार शिक्षण विस्तार अधिकारी प्रभारी यांनी सादर शाळेतील होणाऱ्या अनियमित गैरप्रभावाबाबत चौकशी करून अहवाल कार्यालयात सादर केलेला आहे. आता माननीय शिक्षण अधिकाऱ्यांचं पत्र आहे प्राथमिक. तर त्यांनी सांगितलं की पंढरपूर तालुक्यामध्ये 9 शाळा इनलिगल आहेत, बोगस आहेत. तर त्याच्यामध्ये 4 नंबरला श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल तपकिरी शेटपळ त्यांचं नाव आहे. हे पण पत्र मी तुम्हाला मीडिया महोदय देतो. शाळेचे संस्थापक कोण आहे? शाळेचे संस्थापक अध्यक्ष आहेत माननीय संजयजी गवडे, राहणार मुक्काम पोस्ट कासेगाव, तालुका पंढरपूर आणि जिल्हा सोलापूर. मला सांगतात की मी वाघ आहे, तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही, मी तुमचे पाय तोडून टाकतो. तर मी आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रशासनाला आवाहन करतो की मी इंजिनियर अनिल आगवणे गेली 15 वर्षापासून एक समाजसेवक म्हणून काम करतो आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही जाती धर्माचा व्यक्ती असू द्या, मी तिथं कास्ट डिस्क्रिमिनेशन करत नाही, मी त्यांच्यासाठी न्याय देण्याचं काम करतो आहे. आणि एकंदरीत मला असं म्हणावं लागेल दुर्दैवानं की महाराष्ट्र राज्याची कायदा सुव्यवस्था पाहून माझ्या जीवितास गंभीर प्रकारचा धोका निर्माण झालेला आहे. आणि या गवळी सरांपासून माझ्या जीवाला धोका आहे. जर माझा घातपात जर झाला किंवा माझा दुर्दैवी मृत्यू झाला तर याला सर्व जबाबदार संजय गवळी, मुक्काम पोस्ट कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर हे जबाबदार असतील. त्यासोबतच माझे सहकारी माननीय बिरुदेवजी मासाळ, माननीय कोंडेबा महादेव मासाळ यांनासुद्धा धमक्या वगैरे दिल्यात, तुला बघतो, तुला करतो, तू कसा राहतो वगैरे. एकंदरीत आमच्या तिघांच्या जीवाला गंभीर स्वरूपाचा धोका आहे. तर मी
तुमच्या प्रेसच्या माध्यमातून सोलापूर प्रशासनाला आवाहन करू इच्छितो. माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस प्रमुख तसेच पंढरपूर तालुक्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी, युवकांचे आयडॉल माननीय प्रशांतजी डबे साहेब हे याचं प्रकरणाचं गांभीर्यपूर्वक दखल घेऊन योग्य ती कारवाई करतील अशी मला आशा आहे. आता शेवटचा मुद्दा सांगतो. हे शिक्षण विभागाचं पत्र आहे. त्यांनी या पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे की श्री समर्थ इंग्लिश स्कूल तपकिरी शेतपळ तालुका पंढरपूर या शाळेत शासनाची मान्यता नसताना सुरू केल्यामुळे शाळा बंद करण्याबाबत त्यांनी सांगितलं की सदर शाळा ही बोगस श्रेणीमध्ये येते आणि माननीय शिक्षणाधिकारी पंढरपूर यांच्या पत्राच्या अनुषंगाने जर तुम्ही शाळा नाही बंद ठेवली तर तुमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, याची तुम्ही नोंद घ्या असं त्यांनी सांगितलं आहे. हे सुद्धा पत्र थोडं झूम करा. हे मी तुम्हाला अधिकृत देतो सगळं. शासनानं जर दखल नाही घेतली तर पुढची तुमची काय रणनीती असेल, काय करणार आहे? मी शासनाला एवढीच विनंती करेल की हा जो देश आहे तो राजघटनेवरती चालतो. या देशाचं संविधान भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं आहे. देशाचे पंतप्रधान जरी असतील तर त्यांना नियमाचं पालन करावं लागेल. राज्य सरकारनं जर नाही दखल घेतली तर मी माननीय महामहिम राष्ट्रपतीजी आणि देशाचे आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहे. त्यानंतर तसेच आपले केंद्रीय एज्युकेशन मिनिस्टर मी त्यांच्याशी सुद्धा पत्रव्यवहार करणार. मी त्यांना दिल्लीला पत्र पाठवणार आहे आणि गरज पडली तर मी दिल्लीला सुद्धा जाणार आहे. याचे जे काय असतील आव्हानाचा जर विचार करावा का न करावा हे मुख्यमंत्री महोदयांनी ठरवायचं. त्यासोबतच शिक्षण मंत्री हे सुद्धा याची दखल घेतील. आता आमच्या तपकिरी शेतपळ तालुका पंढरपूर गावातील ग्रामपंचायतीचं एक पत्र आहे. नाहरकत प्रमाणपत्र आहे. म्हणजे शाळेला परवानगी कशी मिळाली तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. माननीय प्रशासक व ग्रामपंचायत अधिकारी तपकिरी शेतपळ तालुका पंढरपूर याचकडून दाखला देण्यात येतो की मौजे तपकिरी शेतपळ येथील श्री समर्थ इंग्लिश स्कूल या शाळेत शासनाची परवानगी नसतानाही सदर शाळा मौजे तपकिरी शेतपळ येथे सुरू असून याबाबत माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक सोलापूर जिल्हा परिषद सोलापूर यांनी दिनांक 18/6/2026 रोजी सदर शाळेत शासनाची कोणतीही मान्यता नसल्याचे शाळा बंद करण्यात यावी असे आदेश जारी केले आहे. तसेच यापुढे मौजे तपकिरी शेतपळ येथे अनधिकृत शाळेस ना हरकत दाखला दिला जाणार नाही. सदर दाखला त्या पत्राच्या अनुषंगाने दिला आहे.